कृपा कर
विश्वास सर्वभावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी। संतांचा विश्वास संतावर नवल नाही, माणसांचा विश्वास संतावर वैशिष्ट्य नाही। राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे। राक्षसांचा हा याला आधार आहे। एकदा मंदोदरीला स्वप्न पडलं महाराज, आणि स्वप्नाला मान्यता दिली पुराणांनी शास्त्रांनी, स्वप्न मान्य केलंय। कितीतरी प्रमाण स्वप्नावर कीर्तन होईल एवढी प्रमाण आहे। ज्ञानेश्वर महाराज पैठणला नाथ महाराजाच्या स्वप्नात गेले। नाथ बाबा तुम्ही आळंदीला या, फार 350 वर्षांनी स्वप्नात गेले। आळंदीला या का? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी अलंकापुरी काढावेगी या। मग नाथ बाबा कबूल करतात, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार। रामायणात आपण ऐकलं रामलीला, भरत देखे भयानक सपना। किती सुद्धा स्वप्न शब्द आलाच तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता। रात्री 12 वाजता बापाचा प्राण जातो आणि तिकडे मामाच्या घरी भरत रडत उठतो स्वप्न पाहून। हा योग बघा, इकडे 12 वाजता राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह राव गयो सुरधाम। दशरथ राजे 12ला प्राण सोडतात आणि त्याच वेळेला मुलगा भरत वाईट स्वप्न बघून रडत उठतो। त्याचे मामा राजे युधाजित होते आणि युधाजित राजाने अर्ध्या रात्री भाचा रडतोय म्हणून विचारलं, क्या हुआ बेटा? अरे भरत रोते क्यों? बहुत बुरा सपना देखा मामाश्री। अरे सपने तो आते ही रहते हैं। नाही, या स्वप्नाचा अर्थच आहे मामा, माझ्या घरातल्या पुरुषापैकी कोणी कायमचा गेला अथवा कोणी दूर गेला। भरत देखेव भयानक सपना। भरतजीनं स्वप्न, इकडे नाथबाबाचं स्वप्न, कितीतरी प्रमाण स्वप्नाची आहे। भोजना मागत येतो पावशर आणि पडीला विसर, स्वप्ना माझी आहे ना, सर्वांना पाठ आहे। तसं मंदोदरीला स्वप्न पडलं आणि सकाळी रडतच उठली। रावणाने काय म्हणून समाज मला रिगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण सांगतीस तू, पण मी जाऊन पाया पडलो तर निधडा नव्हे रघुनाथ,
केवळ वानरांचा आसरा इथं, आणि त्याशी मी वंदी लंकानाथ तरी जगात जगण्य. ऐकून घेईना. मग बराच वेळ झाला, म्हणजे जवळजवळ 9 वाजून गेले. मग मंदोदरीचा हात धरला बरं का तानाजीराव रावणानं, आणि एकांतात नेलं. आता हे नीट ऐका. एकांतात. मंदोदरे, खरं सांगू, श्रीरामाच्या पुढे मी वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. चकित झाले. हे तुम्ही बोलताय? हा. तुम्ही कबूल करता तो सामर्थ्यशाली आहे? हो. मग तरी शरण का जात नाही? तेच सांगायला एकांतात, एवढ्या लोकात नाही बोलता आलं मला, पण एकांतात आणलं तुला. तू सांगते शरण वैर करावं लागेल. मी सांगितलं मंदोदरे, नारदा, आमचाच भाऊ विभीषण काकडा करतो तर डोकं उठलं आमचं. भजनाचं माझं वाकडं आहे, मला नाही. रावणासारख्या राक्षसांचा विश्वास सुद्धा संतावर आहे बाबा. आणि म्हणून तुला सांगतो, विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे. मी नुसता सांगत नाही तर माझा आहे. संताची पायी हा माझा विश्वास. बाकी कुठेही विश्वास ठेवा, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. संसारात लावणीया मोह संसारी गोविती. बरोबर तिकडे किती तपश्चर्या करणाऱ्या महाराजांना 4 वर्ष शिकू द्या आनंदीला. भानगडीत पडू नका रे पोरो, भानगडीत पडू नका पोरो. 4 वर्ष संपल्या, भानगडीत पडू नका रे जमलं तर. पण घरी आलं की त्याची तंबाखूला चुना मळून तंबाखू खाणारी 90 वर्षाची अशिक्षित आजी बिघडवते. अशिक्षित. इकडे 12 वर्ष तप केलेल्या महात्म्याचा परिणाम नाही. पण हे म्हणते मोद्या काय, ज्यानं बंगला बांधला त्याला बंगल्यात बांधूनच बाहेर काढतात. सगळे घाई घाई एका वाक्यातच म्हणतात. आता कोण यायचं राहिलं का, पागल झाला का म्हणा, डेड बॉडीचं काय होईल. काढा काढा म्हणती याची झाला भूमी भार. काढा काढा म्हणती याची झाला भूमी भार. काढा काढा म्हणती काढा काढा म्हणती तारे करीची चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. मग लोक कमरेकडे पाहू लागले. वजना वर आलं, नेहरू सत्र्याशिवाय घातला नाही. आणि गळावर आलं महाराज वर्णन. गळावर, तुमच्या गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन सुरू झालं, अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाव घालणारा लक्ष्मण पाटील, अहो बिग बाई तशीच राहिली. काढा तेवढी भूषणे घेती भूषणे
पृथ्वी भूषण मानतात. व्यास महर्षी हे 5 लोक मेल्यात जमा सांगतात. जीवन तोपी मृत पंच व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. त्यात पहिला दरिद्री. नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. दारिद्र्याचा त्यातही दरिद्री अवस्था भोगून श्रीमंत झालेला बरा. पण श्रीमंती उपभोगल्यानंतर जर दरिद्री झाला आणि तो जर बाजरीचं पीठ मागायला दुसऱ्या गावात आला तर त्या गावचे लोक ते उभं राहता अंगणात, काकी ऐका बाकी. मग लोक म्हणतात हे ओळखलं का, कोण आहे, ओळखलं का, अमुक गावचं पाटील, ते पाटील. त्याच्या दरवाज्यात 10 भिकारी रोज जगायचे. ते आमच्या गावात रोज येतं तुकडा मागायला. मग त्याला ऐकायला गेल्यावर असं वाटतं की आता उद्यापासून कुठेतरी जाऊन रोगर मागावं, कोणाच्या उसात जाऊन मरावं. का नाही दरिद्र सम दुःख जग माही. दरिद्र जिवंत असून मेल्यात जमा. व्याधीग्रस्त ज्याला असह्य व्याधी झालेली आहे तो जिवंत असून मेल्यात जमा. दरिद्रो व्याधितो मूर्खो, मूर्ख सुद्धा जिवंत असून मेल्यात जमा. पण मूर्खाला कसा ओळखायचा हाही प्रश्नच आहे. मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करत. म्हणून त्याची 5 लक्षणं आहे. मूर्खस्य पंचचिन्हानि गर्व दुर्वचन तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादरः. हे मूर्खाचे 5 लक्षण. पहिलं लक्षण मूर्खाचं गर्व. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे. हे मूर्खाचं पहिलं लक्षण आहे, गर्व. म्हणून मी सांगितलं होतं रामायणात विंचू आणि साधनात भर विष्ट आकडा वर करून चालतंय. ते 1000 पट जहर आहे, सापात खाली मान घालतोय. विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी ऋषिको बिंदू मात्र ऊर्धम होती कंटकम. मूर्खाचं पहिलं लक्षण गर्व. दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं. नेहमी कधी या बाबाच्या मुखात चांगला शब्द नाही. हा बोलला की समाज तुटलाच म्हणून समजायचं. अरे शब्द हे शस्त्र आहे, लक्षात घ्या. शस्त्र आहे. चोडायचंही काम शब्दच करतात आणि तोडाचंही काम शब्दच करतात. म्हणून दुधारी शस्त्र आहे, जरा जपून वापरायचं असते. ते कोणाच्या भावना कशा पद्धतीने दुखावल्या जातील काही सांगता येत नाही. फार जबाबदारी असते. म्हणून शब्द, दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं हे मूर्खाचं दुसरं लक्षण. क्रोधश्च, रागावणं. रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही. तानाजीराव, विनाकारण रागावणं. रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही. राग पाहिजे दिलीपराव. राग नसेल तर तुम्हाला जगू देत नाही समाज. जर सापानं फणा उगारला नसता तर त्याचे पाणी काढायला दोर केली असते माणसाने. बैल बांधायला दोर विसरला घरी, मग तो काळा काळा साप चालला, उचल बांध बैल. फणा उगार. वस्तुस्थिती आहे. एखाद्या गावामध्ये एखादं घर, महाराज किती श्रीमंत असू दे, किती श्रीमंत असू दे, आणि त्या घरातले सगळे सदस्य जय हरिवाले असू द्या, पूर्ण गाव विनाकारण त्या घरावर दबाव टाकतो. त्याच्यातले 2 डॅशिंग वाले पाहिजे. हा ना, मग ते तालुक्यात टिकू शकते. ही गरज आहे. मी असं म्हणतो, जर आमच्या देशात सगळे गोपीचंदनवाले असले तर सीमेवर वैऱ्याला कोण अडवल. मी दररोज सांगतो, दोघाचा विसर पडलाय सध्या. ज्याच्यावर जिवंत आहे माणसं त्याचा विसर पडला, ज्याच्यामुळे सुरक्षित आहे त्यांचाही विसर पडला. उंची कमी होती एका पंतप्रधानाची, कमी होती, पण मर्म काय काढलं. माझा देश सुरक्षित, त्याला कारण जवाब होती. तू बा त्याला बसू. अरे एवढी नम्रता. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला. अति कार्य ते कोणतेही नसावे,
प्रमाणामध्ये सर्व काही असावे, जय जय रघुवीर समर्थ. अति नम्रता वाईट आहे, तसं अति कोपही वाईट आहे. म्हणजे प्रमाणामध्ये आवश्यक आहे हे त्याचा अर्थ लावून घ्या तुम्ही. आवश्यक आहे ते विवेकानंद. दोन्ही प्रमाण आहे संताचे. मऊ मेनाहुनी कठीण वज्रास भले तरी देऊ काठायचे काठी. बस हे सगळे पाठ आहे तुम्हाला दोन्ही. ते विवेकानंदांचं रिझर्वेशन असं आलं 2 गोऱ्याच्या मध्ये तेव्हाचा काळ. इकडून एक गोरा साहेब बसला, रेल्वेतली गोष्ट. इकडून एक गोरा साहेब बसला, मध्ये असे भगव्या वेशाचे विवेकानंद बसलेले. गाडी सुरू झाली आणि रेल्वेतली घटना डब्यातली. या साहेब लोकांची चर्चा, गोरे साहेब इंग्रजीतून चर्चा सुरू झाली. यांचा गैरसमज होता की या भगव्या वेशाच्या साधूला आपली इंग्रजी कळत नाही, म्हणून हे इकडच्याला म्हणतं हा सगळा देश दरिद्री केला भारत देश या ऐतखाऊ लोकांनी, या भगव्या लोकांनी, या साधूंनी, हे ऋषीमुनी संत स्वतःला म्हणणाऱ्या बुवा लोकांनी देश आळशी केला, दरिद्री केला. इंग्रजीतून चाललं होतं. बराच वेळ अर्धा तास आबा गाडी चालू होती. विवेकानंद जसे दगडाच्या मूर्तीसारखे दोघांच्या मध्ये बसले, हालचाल नाही, प्रतिउत्तर नाही, काही नाही. त्यांचा तर गैरसमज दृढ झाला, याला काहीच कळत नाही आपली भाषा. शेवटी इथपर्यंत मजल गेली अर्ध्या तासाने. अरे अर्धा तास याच्या देशाला आणि याला बोलतोय आपण, आहे का काही परिणाम याच्यावर? पलीकडचा म्हणतो परिणाम कसा राहील? माणूस असता तर परिणाम. हे काय माणूस आहे का भगवं? डुकर आहे डुकर. पलीकडचा म्हणतो डुकर नाही, गाढव आहे गाढव. हे दोन्ही साहेबाचे इंग्रजीतले शब्द ऐकले. हा म्हणतो डुकर आहे, तो म्हणतो गाढव आहे. तेव्हा विवेकानंदजी ताडकन उठले आणि दिलं उत्तर, येस सर, आय एम सिटिंग बिटवीन द टू. म्हणजे डुकराच्या आणि गाढवाच्याच मध्ये योगानं मी बसलोय आज. आणि मग त्यांच्या लक्षात आलं हे तर भगव इंग्रजी बोलते. म्हणजे अर्धा तास बोलतो यानं ऐकलं सगळं. आपको अंग्रेजी आती है अच्छी तरह. इतका वेळ तुमच्या देशाला आणि तुम्हाला शिव्या घालतोय आम्ही दोघेही, तरी तुम्हाला राग का नाही आला? कसा येईल का? मूर्खासोबत संबंध येण्याची माझी काय पहिली वेळ आहे का? मग हे दोघंही मूर्खात निघाल्यामुळे उठले. मग विवेकानंदही उठले. ब्रह्मचारी, भरपूर उंचीचे, सफरचंद सारखे गाल, दोघांचंही गचोर धरलं चालू गाडीत आणि दोघाला शेळीचं कोकरू कान धरून ओढतोय ना कास्त का, तसं नेलं चालू गाडीत रेल्वेच्या दारापर्यंत. सांगितलं भडव्यांनो, माझ्या देशात मला जोर दाखवण्याचा प्रयत्न करा तर लाद घालून पलीकडे ढकलेल रेल्वेच्या खाली. मग दोघांनी पाय धरले. स्वारी स्वारी. मी का सांगतो, मऊ मेना होईल पण कठीण वज्रास भले तरी देऊ. म्हणून रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही तानाजीराव. विनाकारण रागावणं क्रोधश्च. चौथं लक्षण आहे दृढवाद. हे मूर्खावर चाललं आपलं, मूर्खावर चाललं. चौथं लक्षण आहे दृढवादश्च. विनाकारणचा वाद, विनाकारणचा वाद. 3 सुबुद्धीर कथा. समुद्र को आगून लागे माछे थाके कोथा. 3 शहाणे समुद्राच्या काठाला बसले. एक म्हणला एवढा समुद्र उघड्यावर पडला जर पेटला तर. तो म्हणला का बाय माना पेटल कसा रे, ते काय रॉकेल आहे गाडी. मला कळतं रे, पण समजा अरे समजा लावली कोणी गाडी पेटी, अरे पेटतच नाही, पाणी आहे, पेटलेलं विजवतं. मला कळतं पण समजा पेटला. मग याच्या पारडूला ते 6 फूट ज्वारीचं ताट त्याच्या पोटात कसं राहिलं? गुरुजी म्हणले त्याच्यातलं अर्ध माझ्या पोटात गेलं ना, अर्ध त्याच्या. तुझ्यासारखा विद्यार्थी असले. दृढवाद, विनाकारणचा वाद. आणि चौथं 5वं दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे. हे 5 लक्षण मूर्खाचे. मूर्खस्य पंचचिन्ह आणि क्रोधस्य दुर्वादस्य परवाक्येषु अनादरः. जीवंतो मृत पंच व्यसन परिचरिता. दरिद्रो व्याधितो मूर्खो. चौथा प्रवासी, घरी आला तर आपला. आणि 5वा सेवक म्हणजे दास. मग व्यास महर्षी सांगतात दास हा जिवंत असून मेल्यात जमा समजायचा, आणि तुम्ही पार 9:30 वाजून गेले तरी त्याच्यात भूषण मानता. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा.
अरे हो, पण दास कोणाचा हे तर लक्षात घे. संतांच्या बाबतीमध्ये चाललंय हे. प्रपंचातला दास वेगळा आणि परमार्थातला दास. हो पण दासच ना. अरे पण एक फरक आहे. प्रपंचात कितीही इमानदारीनं दास्यत्व करा तरी दास दासच राहतो आणि मालक मालकच राहतो. किती इमानदारीनं. आता पूर्वी गडी सालाचे मिळायचे, आता दुर्मिळ झालं ते. आता तानाजीराव कठीण झालं. पूर्वी नाही, आता नाही. मग ते विचारायचे, तो तुम्हाला 10 वर्षापूर्वी एक परिवारासहित गडी आणून शेतीच्या कामासाठी आहे का? 2 पोरं त्याची बायको बनतो. बापरे, इमानदार गडी 10 वर्षापासून सुतईचा सडा चोरीला गेला नाही. जिथल्या तिथे मी जात नाही महिना शेतात, पण इमानदार, त्याची बायको इमानदार, ते पोरं इमानदार, डबल उत्पन्न आपोआप. काय खूप कष्टाळू गडी मिळाला हो. असं वाटते की देवानच पाठवला. मग तुमचं काय म्हणणं आहे पाटील? आता काय म्हणणं राहील? जन्मभर त्यानं आपल्याच कामावर राहावं एवढीच इच्छा आहे. म्हणतोय मालक, आता त्यानं इमानदारीनं माझं काम 10 वर्ष केलं. आता देवानं मला त्याचा सालाचा गडी करावं, त्याला माझा मालक करावं म्हणतं का कोणी? म्हणजे तो माझ्याच कामावर राहावा याचा अर्थ आहे प्रपंचातला दास दासच राहतो आणि मालक हा मालकच राहतो. परमार्थात याच्या उलट आहे. एक गोंदवलेकर महाराज माहिती आहे तुम्हाला. त्यांच्या मठामध्ये यात्रेच्या निमित्तानं यात्रेकरू यायचे, हावसे गवसे नवसे. त्याच्यात काही चोरटे असायचे महाराज. कोणी शबनम मध्ये तांब्या, फुलपात्र, परात मठातली घेऊन जायचे. तो सेवक वर्ग म्हणायचा, महाराज हे चोरटे आहे. तो कोणी तांब्या नेतं, कोणी फुलपात्र, कोणी परात. महाराज म्हणायचे, नेऊ दे, ह्या यात्रेकरू माझ्या लेखी आहे. नानी तुम्ही सुना. वा महाराज, आम्ही राब राबतोय मठात तर आम्हाला सुनाची पदवी, आणि 3 दिवसाकरता यात्रे करू त्यांना लेखी. अरे लेख 3च दिवसाकरता येते, कायम सुनच राबत असते. तुम्ही सगळ्या सेवक वर्ग मठातला माझ्या सुना आहे आणि लेख त्या यात्रे करू आहे. आपण ते शबनम मध्ये तांब्या फुलपात्र परत घेऊन जाते. लेखीचा स्वभावच आहे. काय चोऱ्या करणार? चोरून नाही नेत लेख. पण लेख जर माहेरी आली, तिला जी वस्तू आवडली, आईला म्हणते, आई तांब्या नेते बरं का, फुलपात्र नेते बरं का, ही एवढी परात नेते बरं का. फरक एवढाच आहे, त्या लेखी आईला विचारून येतात आणि ह्या माझ्या यात्रे करू लेखी न विचारता पिशवीत घालून नेतात. मग आम्हाला काय फायदा? राबतोय आम्ही. सांगितलं तुम्ही सुना आहे, त्यांना लेखीची पत्नी, आम्हाला सुनाची. फायदा काय? फार मोठा फायदा. अरे सासू मेल्यावर किती मनापासून मुलगी रडली तरी सासूच्या कमरेची तिजोरीची चावी ही सुनच्याच ताब्यात येत असते. हा फायदा दास्यत्वातला, परमार्थातला. म्हणून सर्व भावे दास झालो, सर्व भावे दास झालो. विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. पुन्हा सर्व भावे दास्यत्व करण्याचं आणि त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं पुन्हा एकमेव कारण, तेची माझे हिता, तेची माझे हिता,
कोणतं असेल तर जेणे हा गोपाळ कृपा करी. त्यांचे दासित्व आणि विश्वास ठेवण्याचं कारण त्याची माझे हित करीती सकळ. हित फक्त संतच करतात. माय बापाला सुद्धा मुलाचं खरं हित माहिती नाही. त्यांनी केलं काय? दावीला लौकिकाचारती हित नाही ठावे जननी जनका ठावे जननी जनका नाही ठावे जननी जनका नाही ठावे जननी जनका लौकिकाचारती लौकिकाचारती. मग संतच का हित करतात? याचं कारण आहे. याचं कारण आहे आम्हा शोधून आले संत आणि म्हणून त्याची माझे हित करीती सकळ. हित कोणतं म्हणाल तर परमेश्वराची कृपा जीवावर होणे याला हित म्हणतात. जने हा गोपाळ कृपा करी. एवढंच नाही, जर परमार्थ करताना साधक भागला दमला अशा वेळेला संत कडेवर घेतात. साधक भागला जमला तर त्यांना संत धीर देतात, त्याला कडेवर घेणे म्हणतात. सारस पक्षाचं जोडप रात्रीची मादी तिकडे असते, नर इकडे असतो, ते तिकडे वरटते, इकडे दोघालाही वाटते हे तिकडे असेल, ते हे उडून इकडे येतं, हे तिकडे जातं. फक्त उडायच्या वेळेला ते आवाज देत नाही. मग पुन्हा तिकडे वरटते मादी इकडेच रात्रभर चालतं. त्यांचा विरहाचं दुःख जेवढं त्याहीपेक्षा दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना. पण हा दृष्टांत कमी वाटला, कारण त्यांचं मिलन दिवसा होतं. मग ओवावरून वत्स काढिता ते गाय आली ना, संजय महाराज पळत वासराची पळतच येते ना. वासरू सोडले, गटा 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 दूध प्यायला की मला अरे पिन पिन वासरू पिन वासरू पिन वासरू पिन झालं. वासरू ओढून बाजूला बांधलं, मोठा तांब्या घेऊन मालक बसला धार काढायला. तेव्हा वासरू त्या धार काढणाऱ्या मालकाकडे पाहत आणि म्हणतं तुझा जय जयकार हो बाबा.
अरे माझी माय माझ्याकरता पळत आली, तू कोण रे उपटसून बसला तांब्या घेऊन. म्हणून जेवढं दुःख त्या वासराला कासेपासून बाजूला नेताना तेवढं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवडताना पण हा दृष्टांत कमी वाटला का. एखादी गाय मालक धार काढायला बसला की पाना चोरला आणि वासरू सोडलं की पाना सुटला, म्हणून हा दृष्टांत कमी वाटला. मग भानंग दौडिता भानयावरून एखाद्या भिकाऱ्याला जेवताना उठवावं, उपवासा 3 दिवसाचा उपवासी आहे, त्याला जेवढं दुःख त्याहीपेक्षा दुःख साधकाला विषयापासून घरी आवडताना पण हे दृष्टांत कमी वाटला. हे दुसऱ्या गावाला जाईल. माय पुणे बाळक काळे नेता एकुलते एक लेकरून मग 5 वर्षाचं काळानं नेलं, जेवढं दुःख माय बापाला त्याहीपेक्षा दुःख साधकाला पण दृष्टांत कमी वाटतो. याचं कारण आहे 6 महिने वर्षे 2 वर्षे बायाच्या आठवणीनं आई रडते आणि एकदा मग विसर पडला की ते दुःख विसरते. म्हणून पुढचा दृष्टांत होय का उदक तुटता विना. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मेलाच. तेवढं साधकाला विषयापासून जरी आवडताना दुःख होतं, त्यावेळेला तो परमार्थ सोडून द्यायच्या तयारीत असतो. त्यावेळेला संत त्याला धीर देतात. धीर देण्यासाठी संत असतात. धीर देण्याची ताकदच संतात असते. तुका म्हणे वीर या वीर, तुका म्हणे म्हणजे कडेवर घेतात. भागलिया मज हातीने कडे त्यांच्या आणि जोडे सर्व सुख नाम परमात्मा जोडे. ते तानाजीराव तुमच्याकडे नवीन बैल शिकवते ते गोरे गोरे शिकवणे नाही. आपल्या छकड्याला वगैरे शिकवायची सुरुवात येतो ना. हा आता जमलं हा जमलं आता जमलं आबा जमलं. आता कीर्तनच जमलं आपलं. पेटवणं हा पेटवणं ते शेतकऱ्याला पेटवायसाठी जोडले गोरे. आणि ते शेतातून बैलगाडी त्याची डांबरी रोडला आली. डांबरीवर चाक खडखड 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 उधळले गोरे. आबा गोरे उधळले. जवळजवळ याला अर्ध्या किलोमीटरवर एक 3 वर्षाचं लेकरू अर्ध्या डांबरी रोडवर उभं, त्याची आई मिस्त्री लावत होती काठाला आणि हे घाबरून गेलं गाडीवाला. मावशी पोर बाजूला करा. बैल उधळली, बैल आवरत नाही, पोर बाजूला करा. ती मिस्त्री लावताना म्हणायची मरू दे पोर मरू दे, तुला धावते हिंगोलीचं पोलीस स्टेशन. हे घामाघूम झालं, आवरले ना पहिलं. मावशी पोर बाजूला करा, तू पोर मरू दे. आता अगदी 1000 फुटावर आलं. मावशी पाया पडतो, पहिला आवरत नाही, पोर परत बाजूला करा, तू पोर मरू दे. झालं. त्या पोराच्या डोक्यावरून बैलगाडीचं चाक गेलं. टोमॅटो सारखं बोल नका इकडे या. टोमॅटो सारखं त्याचं डोकं फुटलं. पोर जाग्यावर मेलं. याला अटक झाली आणि याचा निर्णय चालला. 3 वर्षात याला निकालाची तारीख. सगळ्या गावात चर्चा तानाजीला. जेलमध्ये जावंच लागते राव, पोर मारलं दिवसात. म्हणून त्या दिवशी गाडीवाला महादेव नावाच्याचं महादेव वकिलाच्या घरी गेला.
आणि वकील साहेबाच्या पाया पडला. वकील साहेब, काही अपराध नसताना असं झालं बा, माझ्या 3 मुली लग्नाच्या आहे, काही करा, या केसेस मधून सोडवा. वकील साहेब म्हणजे सोडवतो बरं का, वकील साहेब सोडवतो, पण तेव्हाचा स्वस्ताईचा काळ, सोडवतो पण 1100 रुपये घेईल, 51 वर देईल साहेब, पण सोडवा. बस जमते. फक्त आता मी सांगतो एवढंच बोलायचं कोर्टात, तसंच बोलेल साहेब. वचनानं मोडी बोलिले ते काही विचारू दे, नाव गाव पोस्ट तालुका रागावून प्रेमानं, तरी फक्त बुईंग म्हणायचं कोर्टात. बुईंग काय, बुईंग झालं. मग तिकडे ते, इकडे हे, ते ज्या बाईचं पोर मारलं ती बाई तिकडे उभी, हे सगळीकडे चर्चा एकच, याला फासावर जावं लागतं. आता पोर मारलं राव 3 वर्षापूर्वी वगैरे. कोर्टाने विचारलं नाव काय, बुईंग. बापाचं नाव काय, भोईर. आडनाव भोईर. गाव कोणतं आहे तुझं, भोईर. तुला एवढं का चेष्टा करता आमची कोर्टात, भोईर. का वकील साहेब एवढंच बोलतं का, त्याला विचारा साहेब. अरे काय नाव आहे, भोईर. अरे एवढं किती कर तुला. आता सगळे शांत आहे कोर्टातले, पण त्या बाईला दम नाही निघला जिथं पोर मारलं ते. चांगलं बोलतं साहेब, न्यायाधीशाला म्हणाल की चांगलं बोलतं. न्यायाधीश म्हणाल तुम्हाला कसं माहित, कसं माहित, 3 वर्षापूर्वी या मेल्यानं पोर मारलं माझं 1 किलोमीटर वरच होतं. बैला आवरत नाही पोर करा बाजूला, बैला आवरत नाही पोर करा बाजूला. पोर कुठं तुमचं, आमचं अर्ध्या रोड मध्ये खेळत होतं, तुम्ही MBC लावत होतो. मग हे ओरडत होतं पोर बाजूला करा, बैला आवरत त्यांच्या पाया पडतो, पोर बाजूला करा. चांगलं बोलतंय साहेब, हे कळलं मला, चांगलं बोलतंय हे तुमच्या तोंडूनच ऐकलं. आता मला वेगळ्या पुराव्याची गरज नाही, त्यानं त्याचं कर्तव्य चोख बजावलं होतं. बैला आवरत नव्हती म्हणून तो तुम्हाला 1 किलोमीटरवरून सांगत होता पोर बाजूला करा, तरी तुम्ही तुमचं पोर बाजूला घेतलं नाही. पोर मारायला कारणीभूत तुम्ही आहे, महादेव नाही. महादेव सुटला निर्दोष. आणि मग वकील साहेबाकडे आला, पाया पडला. वकील साहेब तुमचे अनंत उपकार आहे बाबा. आता 10 वाजून 10 मिनिटं झाले. वकील साहेब चालतो आता. अरे पण ते फी रे फी, बुईंग साहेब आणले का ते कोर्टापुरती बुईंग होती. ते तुमचं झालं साहेब, पण माझं ठरलं वचनानं मोडी बोललेले. ते दृष्टांत संपला माझा. वकील साहेबाच्या वचनाप्रमाणे गाडीवाला वागला, निर्दोष सुटला. तसं जगतरूपी कोर्टामध्ये ईश्वर हा न्यायाधीश आहे, तुम्ही आम्ही जीव आरोपी आहो आणि संत वकील आहे. आपली केस निर्दोष सोडवायची असेल तर वकिलाच्या वचनाप्रमाणे वागायचं आहे. म्हणून वचनानं मोडी बोलिले